फेब्रुवारी महिना उजाडला की ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करताना रस्त्याच्या डावीकडे असणारी फुलं तुमचं लक्ष वेधून घेतात। ही फुलं आहेत चेरी ब्लॉझमची। अतिशय आकर्षक असणारी फुलं खरं तर जपानमधल्या टोकियो आणि इतर शहरांमध्ये पाहायला मिळतात। मात्र जसा जसा फेब्रुवारी महिना उजाडतो त्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या डावीकडच्या बाजूला आपण पाहतो या चेरी ब्लॉझमची फुलं जी आहेत ती आकर्षक असलेली प्रत्येक प्रवाशाचं लक्ष वेधून घेतात। मग सकाळचं मॉर्निंग वॉक असो, जॉगिंग असो किंवा मग इतर प्रवासी जे या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करतात त्या सगळ्यांचंच लक्ष या फुलांकडे असतं। आताही आपण पाहतो की सकाळची वेळ आणि मॉर्निंग वॉकसाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये घरातून बाहेर पडलेले असतात। मात्र हा सगळा समोरचा नजारा आपण पाहतोय हा विक्रोळी घाटकोपरच्या मधला परिसर आहे आणि गोदरेजच्या समोर असणारा हा सगळा परिसरामध्ये चेरी ब्लॉझमची झाडं जी आहेत ते आता फुललेली आहेत आणि आकर्षक असं रूप या सगळ्या हायवेचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येक प्रवाशाचं मन भरून निघेल अशा पद्धतीचा हा नजारा खरं तर फेब्रुवारीपासून पुढचा 1.5 महिना लक्ष वेधून घेतो आणि आताही हा नजारा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। दरवर्षी अशा पद्धतीने ही फुलं सजली की मुंबईतले अनेक पर्यटक सुद्धा या ठिकाणी येतात, सकाळच्या वेळेला फोटोशूट करतात, त्याचबरोबर इथे फोटो काढता यावा अशी प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते आणि तशाच पद्धतीचं आकर्षक आणि मोहक असं वातावरण या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती असतं। कांजूरमार्गपासून सुरू होणारी ही चेरी ब्लॉझमची झाडं जी आहेत ती घाटकोपरच्या पट्ट्यापर्यंत आहेत आणि मधला सगळा पट्टा जो आहे तो विक्रोळी परिसरातला या फुलांनी बहरून निघालेला असतो आणि तशाच पद्धतीचं सकाळच्या वेळेला दाट धुकं असताना सुद्धा ही फुलं जी आहेत ती आकर्षक अशी लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत। आणि आत्ताच आपण पाहतो की या फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडच्या अगदी शेजारी असणारी ही झाडं जी आहेत त्या झाडांच्या खाली या फुलांचा पडलेला सडा आणि झाडांवरती असणारी ही आकर्षक अशी फुलं प्रत्येक प्रवाशाचं लक्ष वेधून घेतील अशाच पद्धतीचे आहेत। आणि दरवर्षी अशाच पद्धतीच्या या वातावरणामध्ये सकाळच्या वेळेला जास्तीत जास्त मॉर्निंग वॉकसाठी निघणारे लोकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हा नजारा आपल्या डोळ्यामध्ये कैद करता यावा यासाठी फक्त याच परिसरातून नाही तर मुंबईतल्या अनेक भागातून सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि या सगळ्या वातावरणाचा या आकर्षक रूपाचा मनमोहक आनंद जो आहे तो लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।